कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज पार पडली. गांधी मैदान या मतमोजणी केंद्रावर 10, 11, 19 या प्रभागांची मतमोजणी करण्यात आली. सकाळी 10 वाजता स्ट्रॉंग रूममधून 88 ईव्हीएम बाहेर काढण्यात आले. ईव्हीएममधील मतमोजणीसाठी 15 आणि टपाली मतांसाठी 1 अशी मतमोजणी करण्यात आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ओळखपत्र बघून कर्मचारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांना आतमध्ये सोडण्यात येत होतं. सुरुवातीला 10 नंबर प्रभागाची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये 10 अ मध्ये शिवसेनेचे अजय इंगवले आणि काँग्रेसचे दत्ताजी विलास टिपुगडे यांच्यात प्रमुख लढत झाली. यामध्ये इंगवले यांनी 5,547 मतांनी विजय मिळवला. 10 ब मध्ये भाजपच्या अर्चना उत्तम कोराणे आणि काँग्रेसच्या प्रणोती महेश पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली. यामध्ये अर्चना कोराणे यांनी 6,748 इतक्या मोठ्या फरकानं विजय मिळवला. 10 क मध्ये भाजपच्या पूर्वा सागर राणे आणि काँग्रेसच्या दीपा दिलीपराव मगदुम यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये पूर्वा राणे यांनी 145 मतांनी विजय मिळवला. 10 ड मध्ये जनसुराज्य पक्षाचे अक्षय जरग आणि शिवसेना ठाकरे गटाचे राहुल रावसाहेब इंगवले यांच्यात प्रमुख लढत झाली. यामध्ये 715 मतांनी जनसुराज्यचे अक्षय जरग यांनी विजय मिळवला. 11 अ मध्ये भाजपच्या निलांबरी गिरीश साळोखे आणि काँग्रेसच्या यशोदा रवींद्र आवळे यांच्यात प्रमुख लढत झाली. यामध्ये निलांबरी साळोखे यांनी 1060 मतांनी विजय मिळवला. 11 ब मध्ये काँग्रेसच्या जयश्री चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या यशोदा मोहिते यांच्यात लढत झाली. यामध्ये जयश्री चव्हाण यांनी 1203 मतांनी विजय मिळवला. 11 क मध्ये शिवसेनेचे माजी आमदार पुत्र सत्यजित चंद्रकांत जाधव आणि काँग्रेसचे संदीप सुभाष सरनाईक यांच्यात लढत झाली. यामध्ये सत्यजित जाधव यांनी 1826 मतांनी विजय मिळवला. 11 ड मध्ये भाजपच्या माधुरी नकाते आणि शिवसेना ठाकरे गटाचे सचिन मांगले यांच्यात लढत झाली. यामध्ये माधुरी नकाते यांनी 685 मतांनी विजय मिळवला. 19 अ मध्ये दुर्वास कदम आणि भाजपचे राहुल चिकोडे यांच्यात लढत झाली. या चुरशीच्या लढतीत 41 मतांनी दुर्वास कदम यांनी बाजी मारली. 19 ब मध्ये काँग्रेसच्या शुभांगी पोवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मानसी सतीश लोळगे यांच्यात लढत झाली. यामध्ये मानसी लोळगे यांनी 975 मतांनी विजय मिळवला. मानसी लोळगे या कोल्हापूर महापालिकेच्या नव्या सभागृहातील सर्वात कमी वयाच्या नगरसेविका असणार आहेत. आणि त्याचबरोबर मी सगळ्यात कमी वयाची एक उमेदवार आहे. आज निवडून आल्यानंतर नगरसेविका झालेली आहे आणि माझ्या शिक्षणाचा आणि माझ्या कमी वयाचा देखील मी फायदा करून आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेत जे बदल करता येतील ते मी प्रयत्न करीन बदल घडवून आणण्याचा. त्याचबरोबर जे माझे बाकीचे सहाय्यक असतील त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने मी एक आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेत आम्ही सर्वजण महायुतीचे सर्व उमेदवार आम्ही नक्कीच काहीतरी बदल घडवून आणू. नक्कीच. धन्यवाद. 19 क मध्ये काँग्रेसच्या सुषमा जरग आणि भाजपच्या रेणू माने यांच्यात लढत झाली. यामध्ये 545 मतांनी सुषमा जरग यांनी बाजी मारत विजय मिळवला. या यशाचं श्रेय त्यांनी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांना दिलंय. आणि ऋतुराज दादांचा हा विश्वासाचा विजय आहे आणि सर्व माझ्या कार्यकर्त्यांचा पण हा विजय आहे आणि नागरिकांना पण आणि जनतेला मी आभार मानते कारण की त्यांनी सर्वांनी मिळून फार मोठा सहकार्य केले आणि ही पाठिंबा असाच राहू दे असंच मी विनंती करते आणि सर्वांचं मनपूर्वक आभार मानते. 19 ड मध्ये भाजपचे विजयसिंह खाडे पाटील आणि काँग्रेसचे मधुकर रामाणे यांच्यात लढत झाली. यामध्ये विजयसिंह खाडे पाटील यांनी 920 मतांनी विजय मिळवला. पहिल्या फेरीत आघाडी मिळताच अनेक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करायला सुरुवात केली होती. विजयी उमेदवार यांना निवडणूक निर्णय अधिकारी हरीश सूळ यांच्या हस्ते विजयाचं प्रमाणपत्र देण्यात आलं. एकंदरीत गांधी मैदान मतमोजणी केंद्रावर झालेल्या मतमोजणीत महायुतीला 8, महाविकास आघाडीला 3 तर 1 जनसुराज्य पक्षाला एका जागेवर यश मिळालं.